ठाण्याच्या राजा गोविंदांचा थरार, पथकाची 9 थरांची मानाची सलामी। ठाण्याच्या राजाच्या दहीहंडी उत्सवात रायगडचा राजा गोविंदा पथकाने 9 थरांची मानाची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली। रात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारक प्रयत्नाचे हे दृश्य आहे। रात्री उजेडात मोठ्या जनसमुदायासमोर गोविंदा पथकाने मानवी मनोऱ्याला सुरुवात केली। सुरुवातीचे 2 ते 3 थर रचताना मनोरा 2 वेळा कोसळला, तरी देखील गोविंदांनी हार न मानता पुन्हा एकजूट दाखवली। पाहूया काही दृश्ये। खालच्या थरातील गोविंदांनी घट्ट पकड ठेवत वरच्या थरांना आधार दिला आणि अखेर 7 ते 8 थरांचा भक्कम मनोरा उभा केला। मोठ्या घोषणाबाडी आणि गोविंदा आलारेच्या गजरात वरच्या गोविंदाने हंडीला गवसणी घातली। ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जाते। येथे 9 थर लावणे म्हणजे मानाची सलामी समजली जाते। गेल्या वर्षीपासून येथे 10 थरापर्यंत विक्रम झाले आहेत, पण आजही 9 थराची सलामी सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते। या पथकाच्या जिद्दीचे आणि एकतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। घोडबंदर रोडवरील मृत्यूच्या सापळ्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली दखल। ठाण्यातील घोडबंदर रोड आणि मेट्रो मार्ग 4, वडाळा घोडबंदर कासार वडवली खालील सर्व्हिस रोडच्या प्रचंड दुरावस्थेची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे। या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहेत। व्हिडिओत मेट्रोच्या पिलर खालील सर्व्हिस रोड पूर्णपणे उखडलेला दिसतो। ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, उघडे ड्रेनेज पाईप, विखुरलेले बांधकाम साहित्य आणि धुळीचे साम्राज्य आहे। दुचाकीस्वारांना, विशेषतः महिलांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे। व्हिडिओत मुख्य घोडबंदर हायवेवर वाहतुकीची कोंडी आणि मेट्रोच्या गर्डरचे पूर्ण झालेले काम दिसते। रस्ता अरुंद झाल्याने दररोज सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MMRDA आणि ठाणे महापालिकेला सर्व्हिस रोड खड्डेमुक्त आणि वाहतुकीस योग्य करण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करून रस्त्यावर साचणारे पाणी आणि चिखलाचा प्रश्न निकाली काढण्यास सांगितले आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त न टाकता नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. घोडबंदर रोड हा ठाणे मुंबईला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मेट्रोच्या कामामुळे गेल्या 2 वर्षांपासून येथील नागरिक धूळ, खड्डे आणि ट्रॅफिक जॅमला सामोरे जात आहेत. मेट्रो हवीच, पण आमच्या रोजच्या जगण्याचा रस्ता तरी सुस्थितीत हवा, अशी प्रतिक्रिया स्थानिक दुकानदारांनी दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तरी या कामाला गती येते का, याकडे सर्व ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाण्यात 70 वर्षे जुनी इमारत कोसळण्याच्या बेतात सज्जाचा भाग पडला. ठाणे पश्चिम येथील हरिनिवास सर्कल निकमवाडी येथील निकम हाऊस इमारतीचा सज्जा कोसळल्याने खळबळ उडाली आहे. ही तळ अधिक 1 मजली इमारत सुमारे 70 वर्षे जुनी आहे. हनुमान मंदिराजवळ मोनालिसा इमारतीसमोर हरिनिवास सर्कल. इमारतीच्या बाहेरील बाजूचा सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. इमारतीच्या भिंतींचे प्लास्टर अनेक ठिकाणी निघाले असून इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक पिकअप वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. निकम कुटुंबाला तात्काळ इमारत रिकामी करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही इमारत आधीच C2 धोकादायक, रिकामी करून दुरुस्ती करणे आवश्यक या वर्गात घोषित करण्यात आली होती. पुढील कार्यवाही नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.